आणि संसार एक अशी गोष्ट आहे बाबा, सुरुवातीला हिरवळ दाखविते बर का, हिरवळ दाखविते, एकदा गुतविते, पुन्हा सुतविते आणि शेवटला कुतविते. गुतविनं सुतविनं कुतविनं एका उदाहरणाद्वारे स्पष्ट सांगतो, ऐका. बाबा तुम्ही ढोरं वळली का? बाबा तुम्हाला जाताना मी 101 रुपये देतो, फक्त मला बोला तुम्ही. आता कसं तुम्ही जवळ येत नसता, मग तुम्हाला लय राग येऊ लागला तर तिकडे जाऊन बसा. हा काय मी तुम्हाला आगाव होत नाही. तुम्ही ढोरं वळली का? तुमचं नाव काय? सदाशिवराव पाटील. टाळी वाजवा, जाऊ बाबा आपल्याला काम करा. तुम्ही ढोरं वळली का बाबा? जुन्या काळात 2-4 गाई, 2-4 म्हशी आणि या 8 ढोरांमध्ये 2 गोरे असतात. त्याला काय म्हणतात तुमच्याकडं? खोंड, बांड, बारकाली, गोरी, गोरीच म्हणतात का? रानात चारायला नेल्याच्या नंतर गाई चरत्यात, म्हशी चरत्यात, पण ते गोरे गुणानं चरतात का? इकडं पळ तिकडं पळ, इकून तिकून महाराज 4 वाजता कशी तरी गावात ढोरं आणली. गायी आपापल्या दावणीवर जातात, म्हशी आपापल्या दावणीवर जातात. गोरे जातात का? गायी बांधल्या, म्हशी बांधल्या की ते गोरे सगळ्या गावाला येडा घालते. मारुतीकडून गेलं की महाराज महादेवाकडे निघते, महादेवाकडून निघालं की मारुतीकडे. तुमची बेजारी. तुम्हाला काय वाटतंय? गोरे बांधाव, 4 वाजता एकदम काळा चहा प्यावा आणि वरी पाय करून मस्त आपलं टर झोपी जावं, एवढं तुमचं ध्येय असते. पण गोरे तुम्हाला 6 वाजूस तर गवसत नाही. पण तुम्ही महाराज त्याच्यासारखी किती गोरे हाताखालून काढलेले असते. तुम्ही काय करतात? आयडिया, डायरेक्ट मधात जायचं. कशामध्ये? जिथं ढोरं बांधते तिथं कोट्यामध्ये, आणि कोट्यामध्ये जाऊन हिरवी पेंडी घ्यायची. हिरवी पेंडी घ्यायची, उगाच का महादेवाकडे गेलं की गोर कस तरी येते, तोंड लावलं की तितक्यात निष्ठते, पुन्हा मारुतीकडे जाते. तिकडे जायचं, ये म्हणून घुलून घुलून कसं तरी कोट्या पस्तोर आणायचं. त्यानं तोंड लावलं की गोऱ्याला असं कचकून धरायचं दावणीला आणि बांधून टाकायचं. कळालं का? आणि तसंच या संसाराचं सुरुवातीला हिरवळ दाखविते आणि हिरवळीला तोंड लागलं की पटकून गुंतवून टाकते. म्हणून नवरदेव महाराज पहिल्यांदा जरा येड्यावणी करते. हिरवळ असते महाराज दांडगी, ती मधातल्या फटीमध्ये चमकी आणि ते झटकेन झुटकेन आहान वाहान. हो, त्या पोरीला विचारा, बाई तो मालक कुठे गेलेत? हा ते का नाही, हा परभणीला गेलेत. मधात ब्रेक टाकली एकदा. त्या पोराला विचाराव, तुझी बायको कुठे गेली? हा ती का नाही, घरात आहे. मधात ब्रेक टाकते. हे फक्त 2-4 महिने चलत आहे मला. हिरवळ दांडगी असते बरं का, 2-4 महिने. 4 महिने झालं त्या पोरला विचारावं, बाई कुठे गेली? मला काय माहिती. तिला विचारावं, नवरा कुठे गेला? ते काय मेला सांगते का काय? सकाळला जाते 4 वाजता येते. ही हिरवळ संपली 4 महिन्यात. फक्त 4 महिने हिरवळ. काही बी करा महाराज, कोणती बायको असू द्या, एकाच कंपनीचा माल. महाराजाची असू द्या, पकवाजाची असू द्या, गायकाची असू द्या, नाही तर आडत व्यापाऱ्याची असू द्या, सगळ्याची बायको कोणाची बायको बोलती. किती कीर्तन करा घरी जाऊन म्हणावं, असं कीर्तन केलं मह्यापुढी बोंबलं नको म्हणते. किती पकवाज वाजवून घरी म्हणावं, असा कीर्तन पकवाज वाजीला मला थापा टाकू नको. गायकानं किती गाव म्हणा, असं गायलं मह्यापुढी आरडायचं नाही. एका पेंटरनं महाराज अख्ख्या परभणीच्या बिल्डिंग रंगविल्या. अशा बिल्डिंग रंगविल्या. घरी गेला मला कर चहा. आता बायकोनं महाराज चहा कराव ना, बायकोही गरम होती. म्हणजे मेल्या जास्त बोंबलीशीन तर एका राट्यात थोबाड रंगविली. ते मला आख्या बिल्डिंग मी रंगविल्या, थोबाड मऊ रंगवितीस. वारीक घरी गेला म्हणला कर चहा. वारकाची बायको म्हणजे मेल्या नीट राय, तू केसाना गळा कापलास मोहा. कोणाचीच बायको बोलू देत नाही महाराज. तुम्ही काही बी करा. एक माणूस महाराज सप्त्याच्या मीटिंग मध्ये बसलं होतं. गेले का भागवतराव? सप्त्याची मीटिंग, नवीन पोरं होते, बसले आणि पारापाशीच घर होतं. इथं काष्टगावचं सोडून रे बाबा, इथंच आहे का कोणी पारापासलं एखादं कमिटीमध्ये? नाही ना, ते सोडून बर का बाबा, काष्टगावचं सोडून आमच्या वडगावचं धरून मीटिंग बसली. बायकोनं खिडकीतून असं बोट केलं, हे उठलं गेलं. मला काय मीटिंग भरली, काऊन बोललंस? ती म्हणजे काहीच काम नाही. मग काऊन बोललंस? म्हणजे ह्या बोटामध्ये किती ताकद आहे बघितली. असं बोट केलंस की आलंस. ते म्हणला मी बोट केलं तर तिथून निसता एकटा आलो. तू जर असा हात केला तर सगळी मीटिंगच सप्त्याची घरी घेऊन आलो असतो. बायको कोणाचीच भेऊ देत नाही महाराज. एक माणसाला केस नव्हते, जन्मल्यापासून केसच नव्हते, टक्कल होतं. बायको म्हणायची माया माया संग येत जाऊ नका. कोणी म्हणते तुला काय सासरा का काय ग टकला तुला नवरा वपच ना. ती बायको त्याला म्हणजे त्याला राग याचा महाराज मी टाकलाय. ते चिरडलं. एक दिवशी गेलं परभणीला, डॉक्टर साहेबांना म्हणलं डॉक्टर साहेब आपल्याला केस बसवायचे सांगा, काय खर्च येते काय नाही. डॉक्टर साहेब म्हणले 1 लाख रुपये लागतात केस बसवायला. घरी आला म्हणला उद्यापासून जास्त आळायचं नाही, केस बसून येतो. बायकोनं जेवाय वाढलं, रात्रीच्या जेवायच्या टायमाला म्हणजे होय अवय व. ते मला काय अवय व. आणि ते केस बसवाय किती पैसे लागत आहेत? 1 लाख रुपये. बरं जाऊ द्या माय, लई मनाव घेऊ नका. 1 लाख रुपयाचे दागिने मला करा. ते टकलं बिकलं असलं तरी भागून घेते मी.
संसार सारखा सरकत राहतो, तरी माणसाला संसार आवडतो महाराज. दुसरी गोष्ट म्हणजे माणसाला आणखी नेमकं काय आवडतं महाराज, आणि संसार एक अशी गोष्ट आहे महाराज, आवड जास्त बदलत राहते माणसाची. लहानपणी जे आवडत ते मोठेपणी आवडतं का हो? एकदम छोट्या पोराला विचारा, बाळा तुला सगळ्यात जास्त काय आवडतं? ते बाळ सांगेल मला सगळ्यात जास्त काय आवडतं, माझी आई आवडते. तोपर्यंत आई महाराज. थोडं मोठं झाले की आई आई आई, एकदा भेटली बाई की माईला इसरायचं पुन्हा बाई. एक पोरग होतं बाबा, जत्रेमध्ये गेलं आणि जत्रेमध्ये गेल्याच्या नंतर भावली बघितली आणि घरी आलं महाराजांनी. भावली बघितल्याच्या नंतर घरी ठेवली भावली आणि मायला म्हणलं, माय ही भावली मी घेऊन आलो, त्या बाबाची 20 रुपये द्यायचे. माय म्हणली, आपल्याकडे 10 रुपये गरिबी नाहीत, 10 रुपये कुठून द्यावा तुला? मायनं दुसऱ्याचे घेतले, रडू लागले, 20 रुपये दिले, भावली आणली. 4 वर्ष झाल्याच्या नंतर पोरग पुन्हा रडू लागलं. माय म्हणली, जत्रा आल्याच्या नंतर नेहमी रडत, हे कशामुळं? ह्याला भावली पाहिजे म्हणून. पण पोरगा म्हणला, माय तेव्हा निश्चित टुकटुकी भावली पाहिजे होती, आता मला बोलकी भावली पाहिजे. कळाली का बोलकी भावली? बोलक्या भावलीचं प्रमाण कमी झालं. ज्यांचे झाले ते झाले आणि जे राहिले ते चला आमच्या संग. ज्ञानबा तुकाराम. पोरी नाहीत रे बाबा, आता पोरी नाहीत, संपूर्ण पोरीच. आणि पोरीच्या मायाला इतकं डिमांड आलंय बाबा, बघायचंच काम नाही. पोरीच्या मायाला म्हणणं, लग्न आमची पोरगी का नाही कोणाला बी द्यायची नाही. आहा, अशाच करायला आता बाया. तुम्ही पोरगी कपाटात ठेवून दाखव लोकायला शोकेसला. काय करा काय नाही, अशी अपेक्षा वाढली लोकांची महाराज. आपल्याकडे गुंटा नसला तरी पोरीला 25 एकर रान असलं पाहिजे. आमच्या गावातल्या एका बाईनं मला परवा दिवशी सांगितलं, म्हणजे महाराज आपली पप्पी लग्नाला आली, तिला पोरग बघ. मी आलो, कसं पोरग बघायचं? पोरग दिसाय चांगलं असलं पाहिजे तुझ्यासारखंच. मी आलो, मला नाक हायवा तेवढं काय अंगठेंग नाही, पण नाकच म्हणायली. बरं 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 50 एकर त्याला जमीन असली पाहिजे. मिळालं बरं 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 बरं. एखादी बसाय गाडी असली पाहिजे. मिळालं बरं 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 बरं. आणि आणखीन काय असलं पाहिजे? एखादा परभणीत बंगला असला पाहिजे. मिळालं बरं 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 बरं. पण आणखीन काय असलं पाहिजे? मै एक आट आहे, पोराला मायबाप नसले पाहिजेत. मिळालं मी असं कुठं बघावं? गेलो महाराज कीर्तनावर आणि मिळालं, काको तुमच्या पोरीला पोरग बघितलं कसं आहे? मिळालं तुमच्यासारखंच 50 एकर रान आहे, दिसाय चांगलंय, परभणीत बंगला आहे, त्याला मायबाप बी नाहीत, पण त्याची एक आट आहे. काय आट आहे सांग? ते म्हणाले की पुरीला बी मायबाप नसले पाहिजे. ते म्हणजे मान आम्ही काय आरात उड्या हाना का? मग त्याच्या मायबापानं काय एंट्रियल प्यावं का? आपलं म्हणलं की झाक, लोकांचं म्हणलं की वाक. सुधारायचं बरं का, कीर्तनामधून एवढंच घ्यायचं महाराज, परिवर्तन करायचं. आणि माणसं सुधरणं झालीत महाराज, हीच मोठी स्वकांतिका झाली. की सप्ते किती होणं ह्याला महत्व नाही महाराज, सप्त्यामधून परिवर्तन किती होणं ह्याला महत्व आहे महाराज. आणि इथं आल्याच्या नंतर मला आनंद वाटला की तरुण पोरं सप्त्यामध्ये ही सगळ्यात गोष्ट बाबा आनंदाची. सगळ्यांनी तरुण पोरासाठी टाळी वाजवा महाराज. आज तरुण पोरं परमात्मामध्ये महाराज ही भाग्याची. मध्ये असला पाहिजे महाराज. तरुणाचा उल्लेख जगद्गुरु तुकोबाराने सुद्धा केला. म्हणजे तुकोबाराय म्हणले, तरणा भाग्यवंत नट्य हरी कीर्तनात. आज संप्रदायाचं निरीक्षण केलं तर महाराज, वाजवणारा तरुण आहे, गाणारा तरुण आहे, कीर्तनकार तरुण आहे, मग सप्त्यामध्ये ऐकायला सुद्धा तरुण असले पाहिजे महाराज. पण तरुण कोणाला म्हणते? फार मोठा शोकांतिका झाली महाराज. ज्याला संध्याकाळ आणावं लागते धरून, त्याचं नाव तरुण. आणि तरुणाला दुसरं एक नाव महाराज काय? युवक. युवक कोणाला म्हणायचं? ऐका, ध्यान देऊन ऐका. युवक कोणाला म्हणायचं? यु म्हणजे युधिष्ठिर, व म्हणजे वचिष्ठ, आणि क म्हणजे कर्ण. युधिष्ठिरासारखा ज्याच्याकडे धर्म आहे, वचिष्ठासारखं ज्याच्याकडे ज्ञान आहे, आणि कर्णासारखी ज्याच्याकडे उदारता आहे, त्याचं नाव युवक.
आज प्रत्येक गावामध्ये युवक असला पाहिजे महाराज. आणि तरुण पोरं परमार्थामध्ये असणं ही काळाची गरज आहे महाराज. आज तरुण पोरं कुठं नाहीत महाराज, फक्त परमार्थाच्या ठिकाणी कमीत. आज गावामध्ये सुद्धा महाराज गावोगावी तरुण महाराज गाणारे झाले पाहिजेत, गावात तरुण वाजवणारे झाले पाहिजेत महाराज. ही काळाची गरज आहे. आणि एक वाक्य सांगतो महाराज, तुम्ही म्हणता तरुणाचं वर्णन करायला, ज्या गावामध्ये तरुण परमार्थिक आहेत, ज्या गावामध्ये महाराज तरुण सहजासहजी परमार्थिक होत नाहीत, त्या अर्थी म्हातारी माणसं परमार्थिक आहेत, त्या अर्थी तरुण परमार्थिक आहेत महाराज. म्हाताऱ्या माणसाने महाराज परमार्थाचं वळण लावलं म्हणून आज तरुण पोरं महाराज परमार्थामध्ये सहभागी बरं का. आणि एक वाक्य सांगतो, बच्चे सिखाने से नाही शिकते, बच्चे दिखाने से शिकते. तुम्ही जर परमार्थ चांगला केला तर आपोआप मागचे पोरं सुद्धा परमार्थ चांगला करतील महाराज. आणि तुम्ही जर महाराज जर मारुतीच्या पारावर जर असे पत्ते खेळत बसला तर आपोआप मागचे पोरं सुद्धा पत्ते खेळत बसतील. आणि छोटाले पोरं सुद्धा बाबा काय तुमचं बघून अनुकरण करत असतात. आणि सगळ्या म्हाताऱ्या माणसाला एक विनंती, घरी गेल्याच्या नंतर बारकाले लेकरं बघून असं केलं नाही पाहिजे. एवढुले लेकरं त्याच्या दकड बिड्याचे खांडकं वळीता तुम्ही, आणि ते टाकलेले खांडकं घेऊन तेच पुन्हा वळीत येतं. म्हणून तरुणाला तुम्हाला एक विनंती, तरुणांना सगळ्यांना, या अखंड हरिनाम सप्ताह आज 50वा रौप्य महोत्सव आहे, ह्याचा गगनाला वेल इतका झाला पाहिजे, शताब्दी झाली पाहिजे. आणि परभणी जिल्ह्यामधली 1 नंबरची शताब्दी म्हणजे ही काष्टगावची झाली पाहिजे दादा. एवढा प्रयत्न करा तुम्ही. आणि त्या शताब्दीपर्यंत मी जर जगलो वाचलं तर कोणती बी अडचण येऊ द्या, कोणताही वक्ता पाहू द्या, तो वक्ता मी काष्टगाव मध्ये आणून घालण्याची जिम्मेदारी माझी बाबा. एवढीच विनंती बाबा. आज महाराज 16व्या वर्षात काय काय कोण करू शकत नाही. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवरायानं महाराज हातात तलवार घेतली, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं तरुणपणात महाराज. कोणाच्या पोटी छत्रपती शिवराय येतात दादा? फक्त शिवजयंती आल्याच्या नंतर नुसतं पोरायनं म्हणायचं नसतं, राजे तुम्ही जन्माला या. आणि तू काय नुसता असा बोंबलत फिरतो का? कशाला राजेला जन्माला यायचं महाराज? तुम्हीच आताच्या काळातले छत्रपती शिवराय. मला फार महाराज कधी कधी आमच्या परभणीमध्ये फिरत असताना, संभाजीनगर मध्ये फिरत असताना काही तरुण पोराकडे बघितल्याच्या नंतर हृदय भरून येतं दादा. काय ते तरुण पोरं सेम टू सेम छत्रपती शिवरायासारखे असतात. कोणी म्हणतात हे छत्रपती शिवराय आहेत का, हे छत्रपती शिवरायासारखी दाढी ठेवतात. मी तरुणांना महाराज नारदाच्या गादीवरून आव्हान करतो, ऐका, तुम्ही सेम टू सेम छत्रपती शिवरायासारखी दाढी ठेवा, सेम टू सेम छत्रपती शिवरायासारखा अंगामध्ये पोशाख धारण करा, सेम टू सेम छत्रपती शिवरायासारखे हातात तलवार घ्या, सेम टू सेम छत्रपती शिवरायासारखं घोडं घ्या, छत्रपती शिवरायासारखं घोड्यावर सवार व्हा. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एका गोष्टीची दक्षता घ्या, रात्रीच्या 12 वाजता जरी तुम्ही फिरत असताल आणि 12 वाजता जरी एखादी माय माऊली जर समोरून आली, वयाने जर तुमच्यापेक्षा मोठी जर असेल तर तिला महाराज माय म्हणा, आणि वयाने जर लहान असेल तर तिला बहीण म्हणा. आजच्या काळातले खरे छत्रपती तुम्हीच. छत्रपती दुसरी येण्याची गरज नाही महाराज. आणि मेन महाराज प्रत्येक घरात छत्रपती जन्माला येतील, पण त्याच्या अगोदर जिजाऊ आईसाहेब असल्या पाहिजे महाराज. उद्या राजमाता जिजाऊ आईसाहेबाचा महाराज जयंती उत्सव आहे. जिजामाताला सासूबाईने प्रश्न विचारला, जिजाऊ तुमचे काय डोहाळे आहेत का, तुमच्या काय इच्छा आहेत का, तुमच्या काय आवडी आहेत का? जिजाऊ आईसाहेबांना महाराज डोळ्यात डोळे घातले सासूबाईच्या, सांगितलं आमच्या इच्छा आहेत, आमच्या आवडी आहेत. आम्हाला वाटतं की घोड्यावर सवार व्हावं, आम्हाला वाटतं की छत्रपतीचा पोशाख अंगात धारण करावा, आणि आम्हाला वाटतं की लेकी बाळीचे आबरू लुटणाऱ्या हरामखोराचं धड शिरा वेगळं करावं. हे आमचे डोहाळेत, हे आमच्या इच्छात, हे आमच्या आशात, हे संस्कार गर्भावर जाईल, मग राजे शिव छत्रपती जन्माला आले महाराज. उगा म्हणत नाहीत महाराज. जिजाऊ माता धन्य होत्या महाराज. धन्य धन्य तोर आई, धन्य धन्य ते जिजाई, आज पूजित महाराष्ट्र सारा. Oh,
शिवाजी महाराज की असं अंग रक्त महाराज सळसळलं पाहिजे. आणि एक वाक्य सांगतो, छत्रपती शिवरायासारखा राजा होणे नाही, धर्माचं रक्षण करणारा फक्त छत्रपती शिवराय एकच झाला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव राज किल्ल्याच्या दगडावर, देवाचं नाव राज किल्ल्याच्या दगडावर. घुसल्यावर झेंडा घुसल्यावर भगवा झेंडा घुसल्यावर आठवण येते मना मनातून भगवा झेंडा घुसल्यावर, भगवा झेंडा घुसल्यावर. सात पातना धर्म मानला जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर. बाबासाठीचे दादा छत्रपती शिवराय म्हणजे काय साधे नव्हते महाराज. आणि छत्रपती शिवरायाच्या नंतर महाराज या धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि या महाराज सामान्य जनतेच्या लेकरासाठी लढणारा एकच माणूस झाला छत्रपती शिवरायाच्या नंतर. त्या माणसाचं नाव म्हणजे जरांगे पाटील दादा. एक माणूस शब्दात होतो महाराज, जरांगे पाटलासारखा माणूस आता पुन्हा होणे नाही महाराज. त्या माणसानं स्पष्टपणे घरी सांगितलं, ज्या दिवशी आरक्षण भेटेल त्या दिवशी घराचा मी उमरा चढल, नाही आरक्षण भेटलं तर बायकोला स्पष्टपणे सांगितलं कपाळावर कुंकू पुसून टाक. एवढ्या समाजाची लढणारा माणूस आता होणेच नाही महाराज. फक्त महाराज एकच माणूस होऊन गेला समाजासाठी लढणारा, त्या माणसाचं नाव म्हणजे जरांगे पाटील दादा. आपला विषय इथं चालत होता की महाराज तरुण परमार्थामध्ये आले पाहिजेत, तरुणांची आवड परमार्थ करणं असले पाहिजे. जसं वय बदललं की तुमची आवड बदलते. काही माणसं म्हणले असते बुवांगाळलं, पण असं नाही बाबा. मी किती बी महाराज कटा हाणू द्या, गाडी उलटू देत नाही, बराबर बस स्टँड मध्ये गाडी घेऊन जातो बरं का. आपली आवड काय चालू लागली, तरुणांना महाराज परमार्थामध्ये आले पाहिजे. काय माणसं म्हणले असते ना आता बुवांगाळला, आता काय अभंगाव येण्याचं काय ह्याचं धोरण नाही, पण किती महाराज कटा हाणू द्या, बराबर बस स्टँड मध्ये गाडी घेऊन येतो. तरुणांना महाराज परमार्थ आवडला पाहिजे महाराज. संसार आवडतो ही फार मोठी सुखांतिका. दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानोबरायानं स्पष्टपणे ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, ह्या जीवाला काय आवडतो, ह्या जीवाला दोन गोष्टीची आवड आहे. ऐका, ज्ञानोबराय स्पष्टपणे सांगतात, जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगापडिये. जीव जन्माला आल्याच्या नंतर दोन गोष्टीची आवड आहे. एक म्हणजे त्याला महाराज पद असलं पाहिजे, सत्ता असली पाहिजे याची आवड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराज या जीवाला मला कधी मरण आलं नाही पाहिजे ही आवड आहे दादा. मरण काय चुकतं का महाराज? पद प्रत्येकाला प्राप्त होतं. सत्ता म्हणल्याच्या नंतर डोक्यात राजकारण येतं माणसाच्या. सत्ता ही फक्त राजकारणात नसते बाबा, सत्ता ही प्रत्येक क्षेत्रात असते. तुमचं भजन असू द्या, तुमच्या भजनामध्ये सत्ता आहे. तुमचं गाव असू द्या, तुमच्या गावामध्ये सत्ता आहे. तुमची गल्ली असू द्या, तुमच्या गल्लीमध्ये सत्ता आहे. तुमचं घर असू द्या, तुमच्या घरामध्ये सत्ता आहे. तुमचं महाराज एखादे नातेवाईक असू द्या, त्या नातेवाईकामध्ये सत्ता आहे. सत्ता या शब्दाचा अर्थ की माझं सगळ्यांना ऐकलं पाहिजे बाबा. माझ्या सगळ्या पाहुण्यानं माझं ऐकलं पाहिजे, माझ्या गावातल्या लोकांनी माझं ऐकलं पाहिजे, माझ्या गल्लीतल्या लोकांनी माझं ऐकलं पाहिजे. याचं नाव महाराज सत्ता. सत्ता ही प्रत्येकाला प्राप्त करा वाटते महाराज, पण सत्ता भेटते का दादा? ग्रामपंचायतची सत्ता तर प्रत्येकालाच आवडते महाराज. असा मंडपात माणूस आहे का महाराज की त्याला सांगा तुला आजपासून 5 वर्ष सरपंच, ते नाही म्हणणार आहे का?
कोणी हाईल का दादा? आमच्या इथं असंच एका माणसाला म्हणले, तुला महाराज येत्या 5 वर्षात सरपंच करून टाकणार. इतकं खुश झालं, टावरवर चढलं, टावरवर उडी हल्ली मरून गेलं, सरपंच झालं नाही. सरपंच प्रत्येकाला हो वाटतं महाराज, पण सरपंच गावचा कसा असावा तुम्हाला सांगतो ऐका. गावचा सरपंच सुशिक्षित असला पाहिजे, तरुण असला पाहिजे, निर्व्यसनी असला पाहिजे आणि येत्या 5 वर्षामध्ये त्याच्या जीवनातलं एकच ध्येय असलं पाहिजे. काय? येत्या 5 वर्षात त्याच्या जीवनामधलं एकच ध्येय असलं पाहिजे, माझं घर न मोठा होता, माझा घराचा विकास न होता, माझं गाव मोठं झालं पाहिजे, माझ्या गावाचा विकास झाला पाहिजे, असा गावात सरपंच असला पाहिजे दादा. हा, सरपंच कोणाला हो वाटतं बघा, गावाचा विकास करणारा सरपंच असला पाहिजे. तुम्हाला सांगतो, गावात निवडणूक झाल्याच्या नंतर महाराज, निवडणूक आहे तोपर्यंत इतकं कट्टर राहा, एकूण एकाचे तोंडे बघू नका, एकूण एकाच्या दारावून जाऊ नका. आणि निवडणूक झाल्याच्या नंतर पेट्या गावाच्या बाहेर पाठवल्याच्या नंतर सगळ्यांना मारुतीच्या मंदिरापाशी या, खिचडी शिजवा, चहा पोहे करा आणि सगळ्यांना गळ्याला मिठी घाला, गावातले संबंध स्वच्छ ठेवा दादा. चुलीत जाऊ द्या राजकारणापायी गावातले संबंध खराब करू नका दादा. प्रत्येकाला सत्ता आवडते, दुसरी गोष्ट म्हणजे माणसाला बाबा कधी मरण आवडत नाही, पण मरण अशी गोष्ट आहे, मरण हे तुमची वाटच बघत बसलं पाहिजे महाराज. काय? घडी लावून मरण तुमची वाट बघते. एकदा टाळी वाजवा बरं मला. प्रमाण कडक बरकान सगळ्याला विनंती, मोकळ्या मनानं म्हणायचे, ज्याच्यापाशी मायका नाही त्यानं बी म्हणायचे, मला चलतेत बाबा, लागत नसले तरी म्हणायचे, फक्त एवढाचा अंदाज ठेवायचा हाताला यायसारखी बरं का. मंडपाच्या बाहेर पडणे म्हणजे तिकडे जाऊन मला घ्यायला या. हा, मोकळ्या मनानं म्हणायचे, अजिबात भ्यायचं नाही. माझं कसं आहे बाबा, मी अजिबात भजण्याला टेन्शन देत नाही. काल्याच्या कीर्तनामध्ये महाराज मी एकदा जोऱ्यात म्हणलो, रंगनी रांगत गुलगुला बोलत, नीट म्हणा मागच्या ना, म्हणजे रंगनी रांगत गंगुला बोलत, तो गंगून आलीस. श्रावण महिन्यात बाबा महाराज, श्रावण महिन्यात काय झालं, आपलं एक सोमवारचं कीर्तन आलं. आता सोमवारी कोणता अभंग घ्यावा, मस्त घेतला महाराज, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. जोरात म्हणलं महाराज, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. मग मागचे नीट म्हणा ते म्हणे, शिवभोळा चक्रवर्ती तुही माय मै चुलती. डोसक्यात हाणून घ्यावं का? कीर्तन करायच्या अगोदर बाबा हरिपाठाची गुत्ती घेतो तुम्ही. पुण्यामध्ये कीर्तन नसायची काय ना, आपला हरिपाठाची गुत्ती 2,500 3,000 आमच्या नामदेवाला भाव माहिती आहे. लय काय नसते, 300 रुपये रोज असते हरिपाठाची गुत्ती घ्या, तशी घ्यायचो. कीर्तन नसायची काय नाही, मस्त महाराज चाली म्हणायचो, बारीक आवाज होता. एकदा जोरात म्हणलो, माय जगन्नाथ म्हणा, असा कडक भजन्या होता गुडघ्या इतका. मी जोरात म्हणलो, माय जगन्नाथ. त्यानं म्हणा, बाप भगुन्यात. मी आम्हाला तुहा बाप भगुन्यात घालून काऊन करायला असं. हरिपाठात एक जण मला सर्व घंटी राम, आता घंटी माहित असेल का, मी मला घंटी म्हण, मी सुशिक्षित आहे. कुठेही लोक मला सुशिक्षितपणाचं आव्हान आले तर काय विषय जाऊ लागला, मरण आवडत नाही महाराज कोणाला. मरण कधी चुकतं का दादा? माबा लॉकडाऊन मध्ये ऑक्सिजन झाल्याच्या नंतर महाराज मी दवाखान्यामध्ये ऍडमिट झालो आणि डॉक्टरला विचारलं, डॉक्टर साहेब रक्ताची उलटी झाली का? डॉक्टर साहेब म्हणजे अजिबात नाही. मी 10-12 वर्ष आता मरत नाही, मी जगतो चांगला. आणि तितक्यात महाराज यमदेव माझ्या शेजारी आले, वाटवर बसले की माझे डोळेच गरगर फिरायला लागले. पण मी चॅप्टर माणूस आहे बाबा, अंगात जरी ताकद नसली तर तोंडात लय बळे, आपल्या तोंडात बळे म्हणून तर खेळ चालू आहे कसा तरी. मी म्हणलं बसा यमदेव. बसले शेजारी. सिस्टरला म्हणलं जा रसना घेऊन या. रसना घेऊन आल्या. यमदेवाला म्हणलं जा हातपाय धुवून या. हातपाय धुवायला गेले तितक्यात महाराज गुंगीचं पावडर टाकलं. यमदेवानं टर पेलं, गुंग लागली. बघितलं तर वरीच नाव होतं, अच्युत महाराज डोंगरे वडगावकर. चला उचला 12:30 वाजता. मी म्हणलं 30 मिनिटं बाकी, हे उठतं 12:30 उठतं, काहीतरी आयडिया करावं लागली. वरचं नाव काढलं खाली घातलं. यमदेव उठले, तोंड बिन धुतलं, म्हणजे वा वा अच्युत महाराज
या खाली आल्याच्या नंतर तुमच्यासारखा माणूसच कुठं भेटला नाही. तुम्ही मला चहा पाणी केलं, रसना केलं, मी माझ्या नियमात बदल करणार. मला काय तुमचा नियम आहे? खाली आल्याच्या नंतर रोज वरून माणसं नेत होतो, आज खालून नेणार आहे. खाली हात घातला, पहिलंच नाव निघालं. काय केलं तर मरण चुकते का? कुठं बी तुम्ही काळाच्या तडाख्यातून लपा मारा, तुम्हाला मरण चुकत नाही. पण माणसाला कधी मरण आवडत नाही, ही जीवाची आवड आहे दादा. आणखीन जीवाला काय आवडतं? एक महाराज तुम्हाला तुकोबारायचं प्रमाण दिलं, एक तुम्हाला ज्ञानेश्वरीची ओवी दिली, एक नाथ बाबाच्या भागवतातली एक ओवी सांगतो आणि महाराज जीवाची आवड खतम करतो. नाथ बाबा सांगतात जीवाला काय आवडतं? जीवाला एका गोष्टीची आवड आहे. जीवाला महाराज मूढ जना छंद लावण्याचा. लावण्याचा म्हणजे नटण्याची आवड आहे प्रत्येक जीवाला. नटणं कोणाला आवडत नाही हो? किती जरी वय झालं तर बाबा माणसाला आरशात बघा वाटतं का नाही? नटणं म्हणजे आरसा बघणं बाबा. कीर्तनकार येत असताना फेटाक बरोबर आलाय का, वाकडा आलाय का, आरशात बघून. गायक सुद्धा महाराज येताना सलवार बरोबर बसलाय का, टोपी बरोबर बसली का, आरशात महाराज. किती वय झालं तरी आरसा आवडतो. काय झालं? 60-70 वर्षाचे बाबा महाराज ह्याला गेले दिंडीला, वारीत, पंढरपूरच्या वारीत. आणि म्हातारे असे काही महाराज वारीला जातात, वारीचा त्याचा काय घेणं देत नाही. वारी मागण तेच पुडी. मला पुडी काय करतात तुम्ही? काय घोडं जातात का? नाही ना, बिस्किटची पुडी सावडी तुम्ही. आणि म्हातारी म्हणजे आमचा म्हातारा असं आहे बाई, येता येता 3-3 बिस्किटाचे पोते घेऊन येते. 3-3 कशाचे असतात? काय गुड्डे असतात, काय पार्ले असतात, काय क्रॅक जक असतात. आणि मटा 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 बुडून 2 जण खातो. काय काय तर क्रीमचे असतात. मला क्रीमचे, क्रीम आमचा नातू खात आणि बिस्किट आम्ही खातो. तसं म्हातारा महाराज पंढरपूरला वारीला गेलं. आणि वारीला गेल्याच्या नंतर महाराज सगळं त्याचा देवधर्म झाला. निष्ठावंत वारकरी होतं. बुक्का घेतला महाराज, तुळशीच्या पवित्र गळ्यात माळी घालण्यासाठी घेतल्या. आणि महाराज येता येता म्हातारं बायाच्या बाजारामध्ये घुसलं. आणि काय माणसाच्या चित्तच असते महाराज. गडी गेले घोंगड्याकडे, बाया गेल्या बांगड्याकडे. म्हातारं मधात घुसलं महाराज. त्यानं आरशामध्ये तोंड बघितलं आणि म्हाताऱ्याला वाटलं आपण तर आतून सुद्धा सुंदर दिसतो. हे आरसा घेऊन गेलो होतं. सांगा मला या आरशाची किंमत काय? ते म्हणले 50 रुपये. 100 घ्या पण आरसा द्या. आरसा घेतला महाराज, घरी घेऊन आलं. बुक्का काढला, सासूबाईच्या हातात दिला, म्हणजे त्याच्या बायकोच्या हातात. सुनबाईच्या हातात कुंकू दिलं. सगळं व्यवस्थित झालं महाराज. पण ते आरसा राहिला. म्हाताऱ्यानं तशीच पडशी दाबली. आरसा कोणाला दाखवा, लाज वाटायली. एवढ्या वयात आरसा आणला. तसाच आरसा घेतला आणि संतकात लपून ठेवला. संतकात लपून ठेवलेलं हे सगळं म्हातारीनं बघितलं. म्हातारी म्हणजे माय 80 वर्ष झालं मेल्याबरोबर संसार करते, आणखीन काय या मेल्यानं चुकवून ठेवलं नाही. आता नेमकं लपून तरी ठेवलंय काय? म्हातारीला धुकमुकच महाराज. 2 दिवस म्हातारा झोपलं की महाराज त्याच्या संदकाची चावी काढून घेतली. म्हातारीनं ते संदक उघडलं. संदक जे उघडलं ना, असं वरी केलं की तिला मधात आरशात म्हातारी दिसली. खटकून खाली ओढलं जोऱ्यात आडरी. पोरी हो, म्हातारपणाला तोंडाला काळलं. झालं काय आत्या? म्हातारं वारीला गेलं, येताना म्हातारीच घेऊन आलं. म्हातारी घेऊन आलतं का? हे काय आलतं? आरसा. तिला म्हातारीच दिसली. म्हातारा म्हणला झालं काय? लाज वाटायली का म्हणे? वारीला गेला तर येताना म्हातारी घेऊन आला. ते म्हणला म्हातारी नाही, म्हातारी दोघं घेऊन आलं. दोघं चल संदक वरी उचलत, दोघाचं तोंड माझा दिसलं. किती वय झालं तरी आरसा आवडतो महाराज. मूढ जना छंद लावण्याचा. जीवाची आवड सांगितली. दुसरी आवड आहे ती म्हणजे साधुमात्म्याची. साधुमात्म्याला नेमकं काय आवडतं महाराज? साधुमात्म्याची एकच आवड आहे, जगाचं कल्याण व्हावं, जग महाराज आनंदानं नाचावं, या जगामध्ये परमार्थ रुजावा, ही साधुमात्म्याची आवड आहे महाराज. वाढवय सुख भक्ती भाव,
नाम विठोबाचे, जगाने परमार्थ करावं, जग आनंदी व्हावं, ही साधू महात्म्याची आवड आहे महाराज. साधू महात्म्याला बाकी कोणत्याच गोष्टी आवडत नाही महाराज. साधू महात्म्याला धन सुद्धा आवडत नाही महाराज. धन का आवडत नाही महाराज? जन सुद्धा आवडत नाही. जन का आवडत नाही? नवे नवे तर मान सुद्धा आवडत नाही. का? तर त्यांचा विषय देव बनलेला आहे. विषय तो त्या